हॅलो डिअर स्टुडंट्स, दिस इज अक्षय अगेन युअर फिजिक्स टीचर. लास्ट लेक्चरमध्ये आपण सुपरपोजिशनबद्दल थोडं बघितलं होतं आणि त्यानंतर इंटरफरन्स. ओके, इंटरफरन्स ऑफ वेव्ज आय थिंक तुम्हाला क्लिअर आहे. काय आहे त्यात, म्हणजे ॲम्प्लिट्यूड फक्त वेगळे पाहिजेत, फ्रिक्वेन्सी, टाईम पिरियड, वेवलेंथ सगळं सेम, आणि दोन्ही वेव्ह जे आहेत त्या सेम डायरेक्शनला ट्रॅव्हल करणारे असाव्यात. म्हणजे इंटरफरन्सबद्दल जर मी पुन्हा एकदा लिहायला झालं तर ही एक वेव्ह आणि ही एक वेव्ह. ओके, या दोघांचं आपण ॲम्प्लिट्यूड म्हणजे जर फेज त्यांच्या फेज रिलेशन जर बघितले आपण लास्ट लेक्चरमध्ये, फेज रिलेशन्सवरून बाबा मॅक्झिमा प्रोड्यूस होणार की मिनिमा प्रोड्यूस होणार हे आपण चेक केलं होतं. किंवा समजा अशी एक वेव्ह जाणार असेल आणि अशी एक वेव्ह जाणार असेल, हिला जायला 10 मीटर लागत आहेत आणि हिला जायला 11 मीटर लागत आहेत. मग हा जो पाथ डिफरन्स आहे ह्याच्यावर आपण वेगवेगळे क्वेश्चनसुद्धा बघितले होते. तुम्हाला आठवत असेल, अशी एक पाईप होती, त्यानंतर अशी एक पाईप होती, आणि सेम कन्सेप्ट वापरून आपण नवीन कन्सेप्ट म्हणजे नवीन एक एक्सपेरिमेंटल सेटअप बघितला होता, क्विंक्स ट्यूब. करेक्ट, कोणी कोणी याला क्विंके म्हणतात, पण नो वरीज, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन डझंट मॅटर. तर आय थिंक इंटरफरन्स क्लिअर आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर आपल्याला माहिती आहे सुपरपोजिशनमध्ये आपण 3 कन्सेप्ट शिकतो आहे मेनली. पहिली आहे इंटरफरन्स, करेक्ट. दुसरी आहे स्टँडिंग वेव्ज, आणि तिसरी कुठली, बिट्स. हे बिट्स आपण सगळ्या शेवटीला बघणार आहे, थोडासा वेळ लागेल या चॅप्टरला, ठीक आहे. पण सुपरपोजिशन वगैरे तुम्हाला समजायला हवं, ठीक आहे. तर आत्ता जे आपण कन्सेप्ट शिकतो आहे ती कुठली आहे, स्टेशनरी वेव्ज. स्टेशनरी वेव्ज, करेक्ट. आता स्टेशनरी वेव्ह शिकण्या अगोदर आपल्याला रिफ्लेक्शन कसं होतं हे तुम्हाला नंतर लिंक लागेल, की हे शिकण्या अगोदर आपण हे का शिकतो आहे मी सांगेन तुम्हाला त्यावेळी. पण अगोदर आपण शिकून घेऊ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन दोन्ही वेव्हचं होतं. कुठल्या कुठल्या, नॉन मेकॅनिकल वेव्ह जसं की आपली लाईट वेव्ह वगैरे, किंवा मग मेकॅनिकल वेव्ह. नॉन मेकॅनिकल वेव्ह तुम्ही 8वीपासून वगैरे शिकत आला की बाबा इकडून एक रियाला असा जातो, ती एकदम सिम्पल आहे, जॉमेट्री वापरून तुम्ही सोडवू शकता ते, करेक्ट आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आत्ता आपण जे बघतोय ते मेकॅनिकल वेव्हजबद्दल बघतोय, आणि मेकॅनिकल वेव्हजमध्ये आपण 2 टाईप्स बघितल्या, एक ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि एक लॉन्जिट्युडनल वेव्ह, करेक्ट आहे. पण ट्रान्सव्हर्स वेव्हबद्दल जर बोलायला झालं तर सगळ्यात इझी एक्झाम्पल काय आहे, ही एक स्ट्रिंग आहे समजा, आणि तिचा एंड कसा आहे, फिक्स आहे. तर मी काय करणार, इथून एक छोटीशी पल्स क्रिएट करणार असं झटका देऊन, करेक्ट. आणि ही पल्स पुढं ट्रॅव्हल होणार ॲट अ स्पीड v. ही पल्स पुढं ट्रॅव्हल होते, याचा अर्थ असं नाही की पार्टिकल पुढं ट्रॅव्हल करतात. पार्टिकल अबाउट देअर मीन पोझिशन ऑसिलेट होत आहेत. पण आपण जर स्नॅपशॉट घेत गेलो याचे विथ रिस्पेक्ट टू टाईम, तर आपल्याला वाटते की पार्टिकल्स पुढं पुढे येतात. ॲक्च्युली काय पुढे येतो आहे, डिस्टर्बन्स किंवा एनर्जी, करेक्ट आहे. मग ही पल्स हळूहळू इथं येणार, इथं आली की ही पल्स अशी असते. एकाच वेळी या 2 पल्स नाही आहेत, मी वेगवेगळे स्नॅपशॉट सांगतो तुम्हाला. म्हणजे t=0ला पल्स इथं असेल, t=t1ला इथं असेल समजा. इथं आल्यावर काय होतं आपण समजून घेऊ. आता ही समजा आपली वॉल आहे आणि ही पल्स इथं आली. आता इथून जी हा सगळ्यात मॅक्झिमम ह्या पार्टिकलचं आता काय आलं, ह्या पार्टिकल जो पॉईंट P आहे तो पूर्ण मॅक्झिममला गेला. आता म्हणजे हे पुढचे पॉईंट्स हळूहळू काय होणार, वर जायला बघणार. हे तरी जाऊ शकतील पण हा जाणार नाही, कारण हा काय आहे, फिक्स आहे, कळतं आहे. हा पॉईंट इथं जे पार्टिकल याला चिकटलेत त्यांना वर ओढायला बघेल ॲट अ फोर्स F. आणि त्याचवेळी न्यूटनचा 3rd लॉ इथं अप्लाय करू शकतो आपण, की ही वॉल ह्याच स्ट्रिंगवर एक अपोजिट रिॲक्शन लावेल. ओके, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आणि त्यामुळं काय होतं की ही जी स्ट्रिंग आहे ही पूर्ण हे खाली ओढतं याला सगळं. त्यामुळे हीच स्ट्रिंग पुन्हा जेव्हा परत जाणार असते त्यावेळी ती अशी जाते. हीच पल्स काय होते, इन्व्हर्ट होते. हे कधी तर फिक्स्ड एंड असताना,
कारण फिक्स एंडला तुम्ही सहजासहजी हलवू शकत नाही. म्हणजे हे स्ट्रिंगचे पार्टिकल हे फिक्स एंडला म्हणजे ओढून नाही घेऊन जाणार. येते लक्षात. समजा हीच केस आता इनवर्ट झाले, क्लिअर आहे. समजा हीच पल्स अशी डाऊनवर्ड असती तर वर जाताना ती अपवर्डून गेली असती परत. क्लिअर आहे, ह्याच्यात काही एवढं जास्त आहे. समजा हाच एंड फिक्स नसता, फ्री असता. म्हणजे आता इथं काय लावलं, एक मी रॉड लावला आहे असा आणि तिथे एक रिंग बांधली आहे, मेटल रिंग छोटीशी, आणि ह्याला स्ट्रिंग बांधली अशी. हे लक्षात. आता मी इथे एक पल्स तयार केली, ती पल्स इथंपर्यंत जाणार. करेक्ट आहे. आता इथं थोडं पुढं जाताना हे पार्टिकल्स वर जायला बघणार आहेत. वर जायला बघताना हे रिंगलासुद्धा वर घेऊन जातात आणि रिंगला डबल ॲम्प्लिट्यूडला वर घेऊन उचलतात ते असे. कळते. म्हणजे ही जी लेंथ उचललेली आहे ती किती आहे, ट्वाईस दी ॲम्प्लिट्यूड. कारण रिंग फ्री आहे, ती असे मूव्ह करू शकते. इथं वॉलचे पार्टिकल्स अपडाऊन मूव्ह करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी वेवला चेंज केलं. इथं वेवनी ह्या इथल्या रिंगला चेंज केलं, रिंगची पोझिशन चेंज केली आणि त्यामुळं ही जेव्हा रिंग परत हळूहळू खाली यायला लागते त्यावेळी हीच पल्स परत अशी क्रिएट होते, म्हणजे रिफ्लेक्ट होते आणि मागं जाते. म्हणजे फिक्सला काय होतं, इनवर्ट होतं, आणि फ्रीला काय होतं, ॲज इट इज. कळतं आहे. हे रिफ्लेक्शन. हे कुठल्या वेव्ज आहेत, या ट्रान्सवर्स वेव्ज. आय होप हे तुम्हाला क्लिअर आहे. म्हणजे हे तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप दाखवण्याची काही गरज नाही, कारण तुम्ही अजून करू शकता. वॉलचे पार्टिकल फिक्स असल्यामुळं स्वतः वेव इन्वर्ट झाली. इथं पार्टिकल फिक्स नाही, हा असा मूव्ह करू शकतो, त्यामुळे इथल्या पार्टिकलनी ह्यालाच वर उचललं आणि परत येताना एक पल्स क्रिएट म्हणजे ॲक्च्युली तीच एनर्जी पुन्हा पल्समध्ये आली. पल्स जशी अपवर्ड होती तशीच अपवर्डून परत गेली. समजते फिक्स एंडला काय होतं आणि फ्री एंडला काय होतं. आता आपण ज्या कंडिशन बघितल्या ते एका बाजूनं पल्स येत होते आणि एका बाजूला एंड जो होता तो फ्री तरी होता किंवा फिक्स तरी होता. आता आपण दोन्ही एंड जे आहेत, समजा आता मी ड्रॉज करतो, ही स्ट्रिंग आहे. मी दोन्ही एंडनं काय करतो आहे, ह्या बाजूनं अशी एक पल्स पाठवतो आहे आणि ह्या बाजूनं अशी एक पल्स पाठवतो आहे. समजलं. इथं कोणीतरी उभा आहे, त्याने इकडं असा झटका दिला, इकडं कोणीतरी उभं आहे, त्यानं असा एक झटका दिला. इथं मिडलला, कारण दोघांचं स्पीड सेम आहे समजू, इथं मिडलला काय होणार, ही पल्स अशी येणार आणि ही पल्स अशी येणार. करेक्ट. थोडी मोठी करतो. इथे लक्षात. आता समजा ही पल्स नसती तर ही पल्स इथं बरोबर मध्ये अशी आली असती. करेक्ट. मी डॉटेड दाखवतो कारण असं ॲक्च्युली होणार नाही. ही पल्स इथं आली असती आणि ही जर पल्स नसती तर ही पल्स ह्याच्यावर आली असती अशी. कळते. आणि यानं इथल्या पार्टिकल्सना वर उचललं असतं, यानं खाली उचललं असतं आणि तेवढ्या वेळेसाठी एकदम छोट्या टाईम इंटरवलसाठी ही स्प्रिंग स्ट्रेट झाली असती. करेक्ट आहे. ॲक्च्युली ह्या दोन्ही म्हणजे हेच आपण प्रत्येक वेवचा इंडिपेंडंट स्टडी करतो आहे आणि इंडिपेंडंट स्टडीलाच काय म्हणतो आपण, सुपरपोजिशन. कळतं आहे. आणि इथं दोघांचे पण ॲम्प्लिट्यूड सेम असल्यामुळं आपण पकडतो आहे दोघांचे ॲम्प्लिट्यूड सेम आहे. ही स्ट्रिंग काय होते, थोड्या वेळासाठी स्ट्रेट होते आणि त्यानंतर ही जी पल्स आहे पुन्हा आपल्या जागीन तशी जाते इकडं, आणि ही जी पल्स आहे ती पुन्हा इकडं जाते. कळतं. म्हणजे ह्या पल्सला मी ए म्हणतो, याला बी म्हणतो. ही पल्स बी इकडं, ए इकडं. हे बघितलं आपण सुपरपोजिशनमध्ये. म्हणजे स्वतःचा शेप ती राखून ठेवते, युनिक पल्स. ती कुठं गायब नाही होत ह्याच्यात. त्यालाच आपण काय म्हणतो, सुपरपोजिशन. मग समजा जर ह्या माणसाने विचार केला किंवा ह्या माणसाने विचार केला की आपण जी वेव पाठवली होती ती अशी गेली आणि येताना उलटी होऊन आली. हे कधी होतं, जेव्हा एंड कसा असतो, फिक्स. किंवा ह्या माणसाने विचार केला की मी वेव पाठवलेली अपवर्ड होती, ती येताना डाऊनवर्ड आली. हे कुठल्या केसमध्ये होतं, फिक्स. त्यामुळे तुम्ही ह्या कंडिशनलासुद्धा किंवा ह्या सिच्युएशनलासुद्धा असं कन्सिडर करू शकता की ही कशासारखी कंडिशन आहे, फिक्स एंडला जे होतं तेच. इथे लक्षात. याच्या उलट समजा इथं आता मी अपवर्ड आणि डाऊनवर्ड वेव सोडली. समजा इथं मी दोन्ही अपवर्ड वेव सोडले, तर थोडंसं इमॅजिन करून सांगा मला काय होईल. याला मी ए म्हणतो, याला बी म्हणतो.
पॉज करा आणि थोडं ड्रॉ करून बघा जमतं का. ही पल्स जेव्हा इथे कुठंतरी येईल, बरोबर इथे येईल ना, इथं अशी, आणि ही पण इथं येईल. इथं आली की एकमेकाला कॅन्सल करत नाहीत बरं का. इथं करत होते, हे कॅन्सल नाहीत करत. इथं थोडासा मोठा उंचवट होतो आहे दोघांचा, थोडंसं, एवढं जास्त नाही. कारण ह्याला तुम्ही परत मग ते रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला वगैरे वापरतो तुम्ही, कुठला A1² + A2² वाला वगैरे. पण कळतं आहे, म्हणजे इथं कॅन्सल नाही होत. आणि पुन्हा ही जी वेव होती, पुन्हा आपला शेप रिटेन करणार B, आणि ती इकडं जात राहणार, आणि इकडं A इकडं जात राहणार. कळतं आहे. मग इकडच्या माणसानं जर विचार केला, मी पाठवताना अपवर्ड पल्स पाठवलेली, येताना पण अपवर्ड पल्स येते. मी पाठवताना अपवर्ड पल्स उजवीकडं पाठवली होती, परत येताना सुद्धा अपवर्ड पल्स येते. हे कुठल्या केसमध्ये होतं? फ्री एंड. लक्षात आहे ना, फ्री एंड. सरळ गेली, वरून परत आली. कळतं आहे तुम्हाला. मग म्हणजे एकदमच सिम्पल क्वेश्चन वगैरे आला रिफ्लेक्शनवर, आपण घेणार आहे थोडे. आलाच तर काय विचारतील की अशा जर पल्स जात असतील तर त्यांचं फायनल फेट काय असेल, म्हणजे फिक्स्ड एंड प्रमाण असेल की फ्री एंड प्रमाण असेल, किंवा मग डायग्रॅम्स असतील ऑप्शन्समध्ये वगैरे. ठीक आहे. आय होप हे इझी आहे, म्हणजे इथं जास्त काही डोकं लावण्यासारखं नाही आहे. फक्त हे तुम्हाला माहीत नसल्यामुळं आता थोडंसं हे स्केरी वाटेल. डोंट वरी, तुमच्या इमॅजिनेशनवर डिपेंड करतं. छोटासा क्वेश्चन घेऊ. मी तुम्हाला स्टेटमेंट इथंच सांगतो ओरली. एक पल्स आहे जी इकडं उजवीकडं ट्रॅव्हल होते, आणि A आणि B असे दोन एंड्स आहेत. इथं जवळ आहे, एंड Aच्या एकदम जवळ आहे पल्स, आणि इथून स्टार्ट झाली ती B वर जाणार, पुन्हा A वर यायला तिला किती वेळ लागेल. म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, व्हॉट इज द टाईम टेकन टू गो फ्रॉम A टू B अँड B टू A. कळतं आहे. तर तुम्ही एक ऑसिलेशन वगैरे काय म्हणू शकत नाही. कळतं आहे. ही नॉर्मल केस आहे, त्यामुळं फक्त इथून जाण्याचा टाईम आणि इकडून जाण्याचा टाईम ॲड करायचा किंवा डबल करायचा. ठीक आहे. ही जी पल्स आहे इथून इथं जायला, हिला टाईम किती लागेल जर काढायचं असेल तर आपल्याला ते डिस्टन्स दिला आहे. म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम इज इक्वल टू स्पीड, हे माहिती आहे तुम्हाला. मग टाईम जर काढायचं असेल तर आपण डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी हा फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणजे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, 20 सेंटीमीटर म्हणजे किती, 0.2 मीटर्स, आणि तुम्हाला फक्त व्हेलॉसिटी माहीत पाहिजे. आता ह्याची व्हेलॉसिटी काढण्यासाठी तुम्हाला दोन टर्म्स दिले, म्हणजे दोन कंडिशन्स दिले. ह्या दोरीमध्ये जे टेन्शन आहे ते आहे 16 न्यूटन, आणि दोरीचं जे लिनियर मास डेन्सिटी आहे ती आहे 0.04 kg/m. आय होप लास्ट लेक्चर्समध्ये वेव्ह मोशनचे आपण हे बघितलं होतं की स्पीड ऑफ वेव्ह इन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग इज गिवन ॲज √T/μ. आठवतं आहे. मग हे टेन्शन किती आहे 16, आणि हे किती आहे 0.04. हे 0.04ला मी वर 2 0 देतो. करेक्ट. √400 किती असतं, 20 मीटर्स/सेकंड. ही किती निघाली आहे, 20 मीटर्स/सेकंड. करेक्ट आहे. मग टाईम किती लागणार, डिस्टन्स किती आहे 0.2, आणि स्पीड किती आहे 20. सो इट कम्स आउट टू बी 0.01 सेकंड. हा ऑप्शन सगळ्यात पहिल्यांदा असणार, आणि तुम्ही लगेच टिक करणार आणि तुमचं आन्सर चुकणार, कारण हा फक्त जाण्याचा टाईम आहे. येण्याचा टाईम ह्यात ॲड करायला पाहिजे. म्हणजे टोटल टाईम जो आहे तो 0.02 सेकंड. कळतं आहे. तुम्हाला येत असतं, फक्त सिली मिस्टेक होऊन जातं. मी जनरलाइज करत नाही, कोणाकोणाचं होत राहतं असं. कळतं आहे. त्यामुळे काळजी घ्या. नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे ही फक्त एक काय म्हणतो आपण त्याला, प्री रिक्विजिट आहे. त्यामुळं आपल्याला शिकायचे आहे की ह्याचा उपयोग पुढं कुठंतरी आपल्याला होणार आहे. ओके. खूप इझी आहे, डोंट वरी. आपल्याला वेव्हचं फंक्शन माहिती आहे. वेव्ह इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स आणि टी. करेक्ट आहे. आणि तेच फंक्शन आपण कसं लिहितो, ए साईन, जनरल सांगतो आहे बरं का मी, KX - ω t. कुठं ω t - KX दिलं असतं, किंवा कोण कोण काय घेतं त्याला, ए साईन 2π T/t - x/λ. हे सगळे इक्वेशन्स करेक्ट आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी नका करू. फक्त ती सुरुवातीच्या कंडिशन सांगतात. ही वेव्ह सरळ वरून सुरू होते, ही वेव्ह सरळ खालून सुरू होते. इथं कॉस असतं तर पहिल्यांदाच ॲम्प्लिट्यूड असतो. ठीक आहे. डोंट वरी. त्यामुळे एवढी काळजी नका करू.
आपण इथून पुढं ही वेव वापरायची. तुमच्या 12च्या बुकमध्ये मे बी अशा टाईपची इक्वेशन दिलेली आहे. त्याचं डेरिवेशन पण एवढं जास्त नाही, पण आपण कॉम्पिटेटिव्हच्या हिशोबानं थोडंसं जास्त बघणार आहे याला. ठीक आहे. समजा ही स्ट्रिंग आहे आणि इकडून एक वेव ट्रेन निघाली आहे. ठीक आहे. आणि वेव ट्रेनची इक्वेशन आहे. फक्त पल्स असते तर तिची इक्वेशन नाही आहे, पूर्ण वेवची इक्वेशन आहे की बाबा डिस्टन्स एक्सवर कुठल्या तरी एका पर्टिक्युलर टाईमला एखादा पार्टिकल किती डिस्टन्सनं वर उचलला, ही इक्वेशन सांगते. येतं लक्षात. समजून घ्या इक्वेशन काय. हा डिस्टन्स जर कमी केला त्याच टाईमला, आता पर्टिक्युलर टाईम म्हणजे काय, आपण काय काढतो आहे, स्नॅपशॉट काढतो आहे. आणि पर्टिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्सिसपासून डिस्टन्स मोजत आपण वायच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करत निघालो. येतं लक्षात. मग आता मी डीप जात नाही. तुम्हाला पुन्हा एकदा जर समजा वेव मोशन एवढं कळलं नसेल तर पुन्हा ती 4 व्हिडिओज बघा, मी त्यासाठी घेतलं होतं ते. मग आपल्याला ही माहिती आहे वेवची इक्वेशन, y = a sin kx - ωt, वेअर k इज वॉट 2π/λ, वेअर ओमेगा इज वॉट 2π/t. तेच आहे, इथं फक्त प्लस मायनस वगैरे होत राहतात. ओके. तर इकडून समजा एक वेव निघाली, ती काय आहे, y = a sin kx - ωt. ही कुठल्या डायरेक्शनला निघाली, तर मायनस दिले आहे म्हणजे ही कुठं निघाली आहे, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. कळतं आहे. मग तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो की इन्सिडेंट वेव अशी आहे तर रिफ्लेक्टेड वेव कशी असणार. रिफ्लेक्टेड वेव बरोबर अपोजिट जाणार. तर अपोजिट जाताना काय असतं, निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला इथं चिन्ह काय होतं, पॉझिटिव्ह. त्यामुळे जाणारे रिफ्लेक्टेड वेव कशी असणार, a sin kx + ωt. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं फक्त की इन्सिडन्स अशी असेल तर रिफ्लेक्टेड अशी असते, इन्सिडन्स अशी असेल तर रिफ्लेक्टेड अशी असते. कळतं आहे, व्हाईस वर्सा. ओके. हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर कॉम्पिटेटिव्हसाठी एवढी रिलेवंट नाही आहे पण तुमच्या बुकमध्ये आहे त्यामुळे मी घेतो आहे. रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव. तर ॲक्च्युली सेमच आहे सगळं. ठीक आहे. ह्याच्यात पण कसं आहे, फिक्स एंड किंवा याला आपण डेन्स मीडियम म्हणू, आणि इकडं फ्री एंड, ह्या दोनच कंडिशन पुन्हा, किंवा याला रेअर मीडियम म्हणू. म्हणजे काय, समजा तुम्ही इथून ओरडला मोठ्यानं, आपली साऊंड वेव कुठली वेव असते, लॉन्जिट्युडनल मेकॅनिकल वेव. त्यामुळे ती कशी जाणार, तर मी इथं काढता बसत नाही, समजून घ्या. ठीक आहे. आणि इथंही काय वॉल आहे समजा, किंवा इथं एअर आहे आणि इथं लिक्विड आहे, किंवा इथं लिक्विड आहे आणि इथं सॉलिड आहे. म्हणजे आपण रेअर मीडियममधून कुठं निघालो आहे, डेन्सर मीडियमकडे. कळतं. ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय, डेन्सर मीडियमकडून रेअर मीडियमकडे जाणार. सेमच आहे. ह्याच्यात काय होतं, इथं समजा आता हे काय कंप्रेशन, इथं रेअर फ्रॅक्शन, इथं कंप्रेशन, इथं रेअर फ्रॅक्शन. इथं जी मॉलिक्युल्समध्ये आता एनर्जी जी आली आहे कंप्रेशनमुळं, ती इथं पुढं पास करू शकत नाहीत कारण ही कंप्लीट ढीट आहे, हलणारच नाही वॉल. त्यामुळं काय होतं, रिफ्लेक्शन होताना पुन्हा कंप्रेशनच पुढं जातं. कळतं. हे कंप्रेशनच पुढं जातं. स्ट्रिंगमध्ये अप्पर पल्स डाऊनवर्ड होते फिक्स एंडला, आणि लॉन्जिट्युडनलमध्ये तीच फेज परत येत राहते. येते लक्षात. समजा इथं रेअर फ्रॅक्शन असतं, रेअर फ्रॅक्शनचा अर्थ काय, इकडे जे परत त्याला खेचणार आहे तिकडं मागे, तीच सेम कंडिशन इथे राहते कारण ह्या वॉलला कोणी हात लावू शकत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा, कंप्रेशन जातं, रेअर फ्रॅक्शनचं राहतं. समजा तेच फ्री एंड किंवा आपण रेअर कंडिशनची रेअर टू डेन्सर अशी कंडिशन जर म्हटली तर काय करूया, समजा तीच वेव पुन्हा काढतो मी अशी, आणि इथं आता रेअर मीडियम असं मी डॉटेडनं दाखवतो. ठीक आहे. तर ही कंप्रेशन आहे, ही रेअर फ्रॅक्शन आहे, ही कंप्रेशन, रेअर फ्रॅक्शन. करेक्ट. ही कंप्रेशनची एनर्जी जी आहे ती पुढं पास होऊ शकते मीडियममध्ये, कारण हे रेअर मीडियम आहे, सॉलिडमधून एअर आहे समजा. कळते. कारण तिथले मॉलिक्यूल काय होऊ शकतात, ऐकू शकतात, म्हणजे डिस्टर्ब होऊ शकतात. जसं की आपण गिटारची स्ट्रिंग वाजवली की आपल्या कानापर्यंत कुठून येते, ही तार आपल्या कानापर्यंत आलेली नसते, एअर असते, एअरचे मॉलिक्यूल डिस्टर्ब होत आपल्यापर्यंत येतात. तीच कंडिशन आहे. मग इथले जर इकडे गेली सगळी एनर्जी तर इथं काय होणार, कंप्रेशनचं काय तयार होणार, रेअर फ्रॅक्शन, आणि पुन्हा हे रिव्हर्स होतं.
कळतं आहे. कंप्रेशनचा काय झालं रे. सिमिलरली इथं जर रेअर फ्रॅक्शन असतं तर मीडियमचे पार्टिकल आत ओढून घेणार ते, त्यामुळे इथं काय झालं कंप्रेशन. कळतं आहे. हे फक्त लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःच्या शॉर्ट नोट्स बनवा ह्या दोन्ही कंडिशनवर. मी हे जोपर्यंत तुम्हाला सांगितलं नव्हतं तोपर्यंत सगळं इझी होतं सर. फिक्स्ड एंडला अप्पर आलं तरी इन्वर्ट होऊन जातात. मी हे सांगितल्यावर दोघांच्यात कन्फ्युजन तुमच्या डोक्यात सुरू होणार. इथं कंप्रेशन आहे तिथं. कळतं आहे. पण हे करावं लागणार आहे तुम्हाला. ह्याच्यामागं लॉजिक काय ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला पाठ वगैरे करावं लागणार नाही, रट्टा मारावं लागणार नाही. ओके. तर स्टेशनरी वेव्ज क्रिएट होण्यासाठी जी कन्सेप्ट आपल्याला माहीत असावी लागते ती कुठली आहे, रिफ्लेक्शन ऑफ वेव्ज. आणि त्यामध्ये सुद्धा रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्स आपल्याला खूप इम्पॉर्टंट होते. ओके. आणि आपण त्यात बघितलं की इन्सिडेंट रेची इक्वेशन जर ए साइन ओमेगा टी kx मायनस ओमेगा टी असेल तर रिफ्लेक्टेडची किती असते, ए साइन kx प्लस ओमेगा टी. मी ते इनिशियल फेज वगैरे काही घेत नाही सिम्प्लिसिटीसाठी. ओके. तर स्टेशनरी वेव्ह काय असते समजून घ्या. स्टेशनरी वेव्ह ही म्हणजे ॲक्च्युली खूप सोपी कन्सेप्ट आहे, पण काय होतं डोक्यात कन्फ्युजन राहतं त्याचं की ॲक्च्युली काय आहे, कारण त्याच्यात पॉईंट्स भरपूर आहेत. तुम्हाला मी सांगतो तर स्टेशनरी वेव्ज काय समजून घ्या. ह्याची डेफिनेशन पहिल्यांदा वाचून घेऊ आपण. मी ॲक्च्युली आहे तशी कॉपी करून लिहितो इथे. ठीक आहे. वेन टू वेव्ज ऑफ पहिलं सेम टाईप. आता टाईप कुठल्या असतात, लॉन्जिट्युडनल आणि ट्रान्सवर्स. करेक्ट. त्यानंतर सेम ॲम्प्लिट्यूड. करेक्ट. सेम टाईम पिरियड, सेम फ्रिक्वेन्सी. करेक्ट. इथंच लिहितो आहे, सेम स्पीड. कळते. अलॉंग स्ट्रेट लाईन. बघा काय काय दोन वेव्ज ज्या सेम टाईपच्या लॉन्जिट्युडनल किंवा ट्रान्सवर्स. आपण ट्रान्सवर्सबद्दल शिकणार आहे बऱ्यापैकी. सेम ॲम्प्लिट्यूड, सेम टाईम पिरियड, सेम फ्रिक्वेन्सी, सेम स्पीड, म्हणजे वेवलेंथ पण सेम पाहिजे त्याची. ट्रॅव्हल अलॉंग स्ट्रेट लाईन बट अपोजिट डायरेक्शन. सगळ्यात इम्पॉर्टंट, इंटरफरन्सला आपण दोन्ही सेम डायरेक्शन जाणार म्हणलो होतो, पण ॲम्प्लिट्यूड वेगवेगळे होते. इथं सगळं सेम आहे, फक्त दोन्ही कशा ट्रॅव्हल करत आहेत, अपोजिट डायरेक्शन. त्या वेव्सना त्यांचं जेव्हा सुपर इम्पोजिशन होतं तर त्याला काय म्हणतो आपण, स्टेशनरी वेव्स. ठीक आहे. मी डेफिनेशन पॉईंट वाईज का लिहून देईल तुम्हाला, कारण आत्ता एवढं नाही कळणार तुम्हाला काय सांगतोय मी वगैरे, पण नंतर हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत. कळतं. म्हणजे नंतर हे पॉईंट बघून तुम्ही काय करणार समजून घ्या. आता काय असते बघा स्टेशनरी वेव्ह. मी ह्या व्हिडिओनंतर किंवा ह्या व्हिडिओसोबत एक छोटासा यूट्यूबचा व्हिडिओ ॲड करतो आहे किंवा मी सेपरेटलीच देईन, त्याच्यामध्ये स्टेशनरी वेव्ज डेमॉन्स्ट्रेट करून दाखवल्या. तर स्टेशनरी वेव्ज लिटरली स्टँडिंग असतात. म्हणजे काय, समजा ही स्ट्रिंग आहे अशी, कळत आहे, मी हिला इथून झटका देऊन अशी वेव्ह तयार केली. कळत आहे. तर इथं जाऊन ती रिफ्लेक्ट होईल. ही एक पर्टिक्युलर केस सांगतो आहे मी, आणि त्याच्यामुळं पुन्हा याला रिफ्लेक्शन मिळालेली एक वेव्ह तयार होते आणि आपल्याला एक अशी वेव्ह दिसायला लागते. तुम्ही कधी तर तुम्हाला आठवत असेल की दोरी जर लांब दोरी असेल आणि तुम्ही जर अशी गोल गोल फिरवायला लागला तर त्या दोरीचे असे दोन सेक्शन म्हणतात बघा. हे असे व्हायब्रेट म्हणजे असे हे करतो तुम्ही इकडं आणि तुमचा मित्र इकडं, दोघंजण असे, किंवा कधी कधी तो एकच असतो किंवा कधी कधी असे तीन असतात, तीन सेक्शन बनलेले असतात वेव्हचे. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना याला असं, तर तुम्हाला ती वेव्ह अशी पुढं जाताना मागे येताना काही दिसत नाही, स्टेशनरीच दिसते, अशीच थांबली असं वाटतं. कळतं आहे. हे डेमॉन्स्ट्रेशनमध्ये तुम्हाला अजून चांगलं कळेल, त्यामुळे एवढी काळजी नका करू. स्टेशनरी वेव्ह लिटरली स्टेशनरी असते, म्हणजे दिसते असं समजू आपण.
ठीक आहे. त्यातला प्रत्येक पार्टिकल असा फिरत असतो आपल्या पॉईंटच्या अकाउंट, आणि हे जे दिसत आहेत ना तुम्हाला छोटे छोटे पॉईंट्स जे फिरत नाही ते आपल्या जागेला थांबतात, त्यांना आपण म्हणतो नोड्स. कळतं? हे आपण बघणार आहे, डोंट वरी. डेमॉन्स्ट्रेशन मी अजून एकदा सांगतो, डेमॉन्स्ट्रेशनमध्येच तुम्हाला एकदम क्लिअर होणार आहे. आत्ता एवढं ओव्हर थिंकिंग वगैरे करू नका, ठीक आहे. मी तुम्हाला फक्त स्टेशनरी वेव्हची डेफिनेशन लक्षात ठेवायचं म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज बघू आपण स्टेशनरी वेव्हच्या. पहिले सगळ्यात इम्पॉर्टंट, एनर्जी डझंट ट्रान्सफर. म्हणजे ही एक ॲक्च्युली वाईट केस आहे जी आपल्याला फायदा होतो म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये, जिथं बासरी वगैरे वाजवतात किंवा ऑर्गन पाईप्स असतात त्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये ह्या स्टेशनरी वेव्हजमध्ये एनर्जी ट्रान्सफर होत नाही. आपल्या प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये एनर्जी ट्रान्सफर होते. ओके. सेकंड, सगळे पॉईंट्स, ऑल पॉईंट्स एक्सेप्ट नोड्स. आता नोड्स सांगितले मी तुम्हाला, जे हलत पण नाहीत, आपल्या जागेला सांगतात, परफॉर्म SHM अबाउट देअर मीन पोझिशन. ठीक आहे. थर्ड, जे पॉईंट्स फिरत नाहीत किंवा हलतच नाहीत, नोड्स, स्टेशनरी पॉईंट्स. कळते? चौथं, अँटी नोड्स म्हणतात किंवा अँटाय नोड्स म्हणतात, ज्यांची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते. हे सगळ्या ज्या प्रॉपर्टी सांगतोय. समजा म्हणजे आता एक स्टेशनरी वेव्ह मी तयार केली, कळते? तर हे जे दिसत आहेत 3 पॉईंट्स, हे हलतच नाहीत, म्हणजे हे काय आहेत, नोड्स आहेत त्या. आणि हे जे दिसत आहे ते सगळ्यात जास्त मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट करतात बाकीच्या पॉईंट्सपेक्षा. कळतं? त्या पॉईंट्सना आपण काय म्हणतो, अँटी नोड्स. कळते? हे शब्द फक्त लक्षात ठेवा. नेक्स्ट लेक्चरला आपण थोडं डीपमध्ये बघणार आहे की काय फ्रिक्वेन्सी ठेवली की असे 2 अँटी नोड्स बनतात, काय ठेवले की 3 बनतात, कधी कधी एकच बनते. कळतं? हे सगळं शिकणार आहे आपण. त्याच्यानुसार मग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वगैरे कसे परफॉर्म करतात नंतर बघू आपण लेक्चरच्या शेवटी, चॅप्टरच्या शेवटी. ओके. 5, ॲम्प्लिट्यूड्स आर असं म्हणू आपण, नॉट सेम. हे सगळ्या प्रॉपर्टीज आहेत बरं का. आता इथला जो पॉईंट आहे तो फक्त एवढेच ॲम्प्लिट्यूड आहे त्याचं, समजा 3 सेंटीमीटर. इथला जो पॉईंट आहे त्याचा ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर आहे. परत इकडचा ॲम्प्लिट्यूड कमी झाला. कळतं आहे? हे सगळ्यांचा ॲम्प्लिट्यूड सेम नाही आहे ट्रॅव्हलिंगचा. कळते? हे अशीच दिसते तुम्हाला वेव्ह दिसताना सुद्धा, फक्त इथं असे मध्ये मध्ये डॉट्स दिसतात. कधी कधी आपल्या डोळ्याचा रिफ्लेक्स कसा आहे त्याच्यावर डिपेंड करतं ते. पण सगळ्यांचे ॲम्प्लिट्यूड, सगळ्या पार्टिकलचे जे SHM परफॉर्म करतात त्यांचे ॲम्प्लिट्यूड सेम नसतात. दे डिपेंड ऑन एक्स बदलला की त्यांचा ॲम्प्लिट्यूडसुद्धा बदलत जातो. सो द ॲम्प्लिट्यूड इज अ फंक्शन ऑफ एक्स. कळतं आहे? किंवा डिस्टन्स फ्रॉम वन एंड. हे आपण बघू नंतर. 6, stationary waves have same wavelength and time period. याचा काय टाइम पिरियड असेल तो, as of their component waves. ज्या 2 वेव्सपासून ते बनलं आहे, ज्या इकडून एक आली इकडून एक आली, त्या 2 वेव्सपासून हे बनलं आहे, त्यांची जी वेवलेंथ आहे त्यांची वेवलेंथ काय असते, सेमच असते. टाईम पिरियडमध्ये सेम असतो. तोच टाईम पिरियड, तीच वेवलेंथ ह्या स्टेशनरी वेव्हची किंवा स्टँडिंग वेव्हची सुद्धा असते. हा पॉईंट याला सांगायचा. 7, डिस्टन्स बिटवीन 2 नोड्स ऑर अँटी नोड्स. आता ह्या 2 अँटी नोड्समधला डिस्टन्स किंवा ह्या 2 नोड्समधला डिस्टन्स
हा काय असतो λ/2 वेवलेंथच्या हाफ, कळतं आहे. आणि बिटवीन नोड अँड अँटी नोड किती असेल रे, नोड आणि अँटी नोडमधला हा जर लॅम्बडा असेल तर हा किती असेल, λ/2 असेल तर हा किती असेल, λ/4. कळतं आहे. हे पॉईंट्स आहेत थोडे. कॅन ओनली बी फॉर्म्ड बाय अपोजिट प्रोग्रेसिव्ह वेव्स कशा पाहिजेत, अपोजिट. सेम असतील तर इंटरफरन्स होतो, अपोजिट असतील तर स्टँडिंग वेव्ह तयार होते. ओके, ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता यातल्या सगळ्या कळत नसतील, डोंट वरी, एक 50-60% जरी समजत असेल ओके, कारण तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन झाल्याशिवाय याचं जोपर्यंत तुम्हाला व्हिज्युअलाइज होत नाही तोपर्यंत तुम्हाला नाही कळणार. बेसिक ह्युमन प्रॉपर्टी आहे. ओके.